Yes. In the first session, we will add some more examples in that reminder type example. Okay. In previous session, we have solved 3 to 4 examples. Still, we will add more examples to that same set. That is, what will be the remainder? Yes, what will be the remainder when we divide some number, like a number like p raised to q by some number, then what will be the remainder? Yes, such examples. We will add some more examples in that. Okay, I thought we have solved around 5 examples. Yes, hello. Let's consider example number 6. Yes, let's consider example number 6. Yes, find the remainder wait a minute. Find the remainder find the हे असं कसं काय आलं? Wait, yes, find the remainder of consider a first example. Yes, we have solved many examples. Let's consider one more example of 3 raised to 24. Yes, 3 raised to 24. Find the remainder of 3 raised to 24 when, yes, divided by, when divided by 5. Yes, आन्सर. लास्ट सेशन मध्ये काही डाऊट राहिले असतील बरं का काही मुलांचे, ते प्रत्येकाचा डाऊट आता या सेशन मध्ये व्यवस्थित क्लिअर करूया आपण. येस, हॅलो, इज इट ऑडिबल? Yes, sir. येस. Divided by 5. Yes. Let first write the number 3 raised to 24. या नंबरला कितीने डिवाइड करायचं आहे? 5. Yes, which is equal to, मी काय सांगितलं होतं, हा पॉवर फक्त तुम्हाला कमी करत जायचं, कारण 3 raised to 24 हा नंबर घेऊन त्याला 5 ने डिवाइड करणं इझिली पॉसिबल नाहीये, आणि त्याच्यानंतर आपण रिमाइंडर कॅल्क्युलेट करणं. येस, त्यासाठी खूप वेळ लागणार आहे. सिंपल लॉजिक आहे, हा नंबर कन्सिडर करा. येस, 3 डिवाइडेड बाय 5. 3 डिवाइडेड बाय 5, तुमच्याकडे 2 पॉसिबिलिटी असतील. येस, हॅलो, हॅलो, Yes, sir. 2 वेज असतील तुमच्याकडे. एक काय करू शकता तुम्ही, हा नंबर आता 5 पेक्षा लहान आहे. येस, 3 हा तुम्ही वाढवू शकताय इथं 3 ची पॉवर कन्सिडर करून. गेटिंग, हॅलो, Yes, येस, sir. म्हणजे तिथे तुम्ही किती 3 ची पॉवर Square. घेतली तर येणार आहे 9, बरोबर ना? 9 नंतर 27, आणि 5 च्या मल्टिपल आपल्याला हा नंबर लहान करायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. हा नंबर जेवढा लवकर तुम्ही 1 किंवा -1 मध्ये कन्वर्ट करणार आहे, तेवढा लवकर तुमचा आन्सर कम्प्लीट होईल. गेटिंग. आता इथं 3 आहे, एक तर तुम्ही डायरेक्ट डिवाइड केलं 3 ला 5 ने, तर किती येणार आहे रिमाइंडर? येस, व्हॉट विल द रिमाइंडर? -2. येस, 3 डिवाइडेड बाय 5 रिमाइंडर म्हणजे किती कमी पडतात 5 होण्यासाठी? येस, इट इज -2. 2 ची कमी म्हणजे -2 इथे रिमाइंडर राहील. इज दॅट क्लिअर एव्हरीवन? आता दुसरा वे बघा, दुसरा वे कुठला असेल, कोणी सांगू शकतं का? हा 3 च्या पॉवर करायचं, जर तुम्ही 3 स्क्वेअर घेतला तर किती येणार आहे? 9. येस, आणि मग 9 डिव्हिजिबल बाय 5. येस, हॅलो, असं Yes, करू sir. शकता किंवा Yes, कसंही sir. करा, एनीवन. ओके, आता मी काय करतो,
पहिली मेथड 5 ने डायरेक्ट डिवाइड करतो. ओके, मायनसने. ओके, दोन्ही पण करूया. आलं का? हे लक्षात आलं का सर्वांना? -2 हे सर्वांना लक्षात आलं? फर्स्ट टाइम you are divided by this 3 by 5, you will get the remainder as -2 and we have to consider remainder every time. Hello, yes, getting? आता -2 आहे, परत ह्याला डिवाइड नाही होणार, मग याचा हा नंबर थोडा वाढवावा लागेल. काय करूया? यस, -2 चा जर मी स्क्वेअर केला, तर तो डिवाइड होईल. या 24 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे? किती? 12. रिमाइंडर काय राहतो का? नो सर. आणि जर इथं सपोज रिमाइंडर ए राहत असेल तर आपण काय करावं लागतं? हा जो नंबर आहे इनटू -2 रेस टू ए, बरोबर ना? असं येतं का? येस, हॅलो, Yes, sir. येस सर. आता ते इथं नाही आलं पण मी सांगितलं येतं तसं ते. ठीक आहे, मी ते इरेज करतो आता इथलं. हा, इथंपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं असेल? येस, Yes. येस सर. हा. आता बघा, -2 चा स्क्वेअर किती आला हा? येस, 4. 4 रेस टू 12. ओके, आता 4 ने याला 5 ने डिवाइड केलं किती येतं? -1. -1 रेस टू 12 आणि -1 रेस टू 12 किती येतो? 1. 1. येस, दिस इज माय Remind. when we divide 3 raised to 24 by 5. जर तुम्ही त्याला 5 ने डिवाइड केलं तर तुमचा रिमाइंडर किती राहणार आहे? 1. ओके, आणि सपोज करा इथं जर रिमाइंडर -1 आला, तर मी काय करायला सांगितलं होतं? -1. येस, गुड, लक्षात आहे. काही लोक कन्फ्युज असतील. इथं जर निगेटिव्ह आला असेल तर तुम्हाला काय, ज्यांनी डिवाइड करणार आहे, सपोज इथं मायनस आलं असतं तर मी ह्याला काय केलं असतं? -5 - 1 द रिमाइंडर विल बी 4. मी फक्त पॉसिबिलिटी कन्सिडर करतोय बाळांनो. ठीक आहे, आता मी ते क्लिअर करतो. हे लक्षात आलं का? निगेटिव्ह आणि रिमाइंडर राहिला तर काय करायचं आहे? येस सर. द रिमाइंडर विल नॉट बी द निगेटिव्ह हिअर. ओके, इथं सॉल्व्ह करताना. एक मिनिट, ही झाली पहिली मेथड. आता मी अजून एक मेथड कन्सिडर करतो. ठीक आहे, मी फक्त पेन, रेड पेन यूज करतो. ठीक आहे, तुम्ही कुठलाही वे यूज करू शकता, हाच वे यूज करावा असं काहीही नाही. येस, आता सेम एक्झाम्पल मी दुसऱ्या केसनी, म्हणजे दुसरा काय म्हणतो, दुसरा वेनी नंबर्स तुम्ही कसे घेऊ शकताय, तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती. ओके, हा आता 3 रेस टू 24 आहे. आता इथं -2 आलाय, तुम्ही 3 चा स्क्वेअर घेतला. येस, जर मी 3 चा स्क्वेअर घेतला तर किती येणार इथं? 9, बरोबर आहे. 9. मग इथं याला 2 ने डिवाइड केलं. येस, 1 2, व्हॉट विल द रिमाइंडर? 0, बरोबर. मी इथून कंटिन्यू करतोय, हा सेम स्टेप इथं लिहिली. त्याच्यानंतर याला 5 ने डिवाइड करून -2 घेण्यापेक्षा मी काय केलं? 3 चा स्क्वेअर केला, 5 पेक्षा याला मोठा केला हा नंबर ज्याला आपण डिवाइड करणार आहे. दॅट इज 3 स्क्वेअर 9 केलं, मग हा येणार 9 रेस टू 12. कितीने डिवाइड करणार आहे आपण? 5. मग 9 डिवाइडेड बाय 5 किती येईल आन्सर? -1. येतोय, एकाच मुलाचा त्याच मुलाचा परत येतं आन्सर -1 रेस टू 12. 12. Yes, what is value? 1. -1 raised to negative power. Negative power raised to even power. Negative number raised to even power. The value is -1. This is my reminder. लक्षात येते का? येस सर. हा. कुणाला काय शंका असेल तर विचारा. आता हे एक्झाम्पल कम्प्लीट करा आणि जर कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. येस, हॅलो, काय डाऊट असेल तर विचारा इन द रिमाइंडर, in this example or this type of examples. Yes, hello, क्लिअर आहे का हे सर्वांना? ए बी, कालच्या सेशन मध्ये काय डाऊट वाटत होते, काही मुलांना डाऊट वाटत होते ते विचारू शकताय जर काय प्रॉब्लेम असेल तर. सर 9 raised to even 1 येतं, मग -1 घ्यायची काय गरज? कुठलं रे? अरे 9 डिवायडेड बाय, हे ह्या 9 ला डिवायडेड बाय 5 करायचंय. येस, 9 डिवायडेड बाय 5, तुम्ही डिवाइड होणार किती? एक तर रिमाइंडर किती राहणार आहे? +4 राहील, नाहीतर एक तर रिमाइंडर किती राहणार आहे? -1. 5 2 10 ना, मग इथं 10 पेक्षा हा नंबर लहान आहे, बरोबर का?
10 पेक्षा नंबर लहान आहे, इट इज -1. जर तुम्ही फर्स्ट घेतला, आपण फक्त डील कशासोबत करतोय, वी हॅव टू डील विथ द रिमाइंडर ओनली. क्वोशंट किती येतोय त्याशी आपल्याला काही देणं घेणं नाहीये. आपल्याला काय पाहिजे, फक्त रिमाइंडर. या नंबरनी या नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती राहतो, येते का लक्षात? बघ, 9 डिवाइडेड बाय 5, एक तरी रिमाइंडर +4 राहील. जर तू फर्स्ट म्हणजे 5 1 जर 5 घेतलं तर 9 - 5, 9 - 5 किती येणार आहे, 4. आणि जर तू 10 घेतलं तर 9 - 10 किती येईल, -1. गेटिंग? लक्षात येते? येस. Yes, sir. आता बघ, इथं 5 आलं, 4 आलं, 4 आहे आणि इथं 5 आहे. मग 4 ला 5 ने डिवाइड केलं, किती राहणार रिमाइंडर, -1. बरोबर ना? फर्स्ट Yes, sir. 4 - 5 प्लीज -1 येते. जर इथं 6 असलं असतं तर इथं +1 आलं असतं. बरोबर आहे? जर इथं 6 असलं असतं तर किती आलं असतं, +1. Yes. प्रत्येक पॉसिबिलिटी कन्सिडर करू शकता. जी पॉसिबिलिटी तुम्हाला सोपी वाटते त्या पॉसिबिलिटीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. येस. कोणाला 3 स्क्वेअर करून जायचं सॉल्व्ह करणं सोपं वाटतंय, नो प्रॉब्लेम. कोणी डायरेक्ट म्हणजे मायनस मध्ये घेऊन, एम काय आहे, इथं -1 यायला पाहिजे बघा. ती पॉवर संपवायची आहे तुम्हाला, कमी कमी करत जात, नंबर वाढवत जायचा नाही. जेवढा नंबर लहान असेल तेवढं कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. येस. हॅलो, लक्षात येतंय? Yes, sir. पुढे जायचं का आता? Yes, sir. लेट्स गो फॉर वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. सपोज करूया 51. आता ते काय टोटल लिहित बसत नाही. 51 raised to 25 डिवायडेड बाय 13 असा प्रॉब्लेम आहे. एव्हरीवन हॅव रिटन द एक्झाम्पल? येस. The number 51 raised to 25 divided by 13, then what will be the remainder? Yes. Written? Yes, sir. Let -1 येणार नाही मॅम. -1 पण आन्सर असेल किंवा येस अनदर आन्सर आल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर मी काय सांगितलं होतं, निगेटिव्ह आलं तर रिमाइंडर विल बी 12. येस, रिमाइंडर विल बी 12. आता काही मुलांचे आन्सर येत आहेत, थोडासा आवाज येते बघा, ते म्यूट करा ज्यांचा आवाज येतो. ठीक आहे. विच इज इक्वल टू, आता बघा डिवाइड बाय 13 करायचं आहे. येस, हा 51 आहे. 13 जर तुम्ही हे कन्सिडर केलं तर किती येणार आहे, 30 into 4. 30 into 4, 52. 52. 13 5 are 65. येस, असा नंबर आणायचा. एक लहान असेल तर निगेटिव्ह येईल आणि जर प्लस असेल, आता मोठा आहे म्हटल्यानंतर फक्त त्याच्या जवळ ज्या नंबरनी तो लहान होईल असा क्वोशंट, असा काय म्हणतात, त्या नंबरनी तो भाग घालायचा तिथे. येते लक्षात? येस. इथे तुम्ही ऑब्झर्व केलं तर 51 आहे बघा इथे. येस, 13 4s are 51, सॉरी 13 4s are 52. 51 मधून 52 मायनस केला तर रिमाइंडर किती राहणार आहे, -1. -1 raised to 25 which is equal to, yes, किती -1. आलं, 30 -1. -1. आणि जर -1 आला तर मी काय सांगितलं, 30 -1. 13 - 1 12. दिस इज माय रिमाइंडर. -1 इज ऑल्सो करेक्ट आन्सर. पण जे एक्झाम्पल तुम्ही जिथे सॉल्व्ह करायला, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, येतात जेव्हा एक्झाम्पल या टाइपचे, रिमाइंडर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणून हे पण करेक्ट आहे, -1 पण तुम्हाला आन्सर काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह पाहिजे असेल तर आलेले नंबर त्या नंबर मधनं मायनस करा, दॅट विल बी युअर रिमाइंडर. गेटिंग? हॅलो, Yes, sir. क्लिअर झालं का? जे कालचे डाऊट राहिले होते क्लिअर झालं का? येस. हा, अजून आपण एक्झाम्पल ऍड करूया. ओके, अजून आपण एक्झाम्पल ऍड करूया आता पुढे. इट इज कम्प्लिटेड? Yes, sir. Yes. Okay. Let's consider one more example. Example number 8. आता तुम्ही सॉल्व्ह करून सांगा मला, बघा बरं किती येते. Yes, 2 raised to 2020 divided by 3. 2 raised to 2020 divided by 2. What will be the remainder? एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. Yes.
1. The remainder will be 1. 1. 2 raised to 20 divided by 3. बघा इथं ज्या नंबरला डिवाइड करणार आहे जर तुम्ही चेक केलं तर 3 6 9 च्या मल्टिपल मध्ये येत आहे. इथं लहान आहे डिवाइड केलं की सरळ डिफरन्स येतोय. इट इज -1. 2/3 -1 raised to 20 which is equal to even power आहे. yes even power आहे, therefore value is 1. this is my yes this is my reminder. getting hello क्लिअर झालं. आता आज थोडं वाटायला की ओके ठीक आहे. येस येस सर. आता जाऊया पुढे चला. आता मी एक्झाम्पल लिहितो तुम्ही मला सॉल्व्ह करून आन्सर सांगा. 9 23 raised to 3 divided by 24. सिंपल आहे. येस 23 raised to 3 23 रिमाइंडर सर. परत 23 will be the answer. येस सर. नेगेटिव्ह असू द्या पण नेगेटिव्ह ऑप्शन मध्ये असणार नाही तुमच्याकडे. येस क्लिअर आहे. डिफरन्स एकच आहे. इट इज देअरफॉर इट इज -1 raised to 3. आता इथं -1 raised to 3 जेव्हा तुम्ही घेताय तेव्हा हे किती येतं -1. -1 आणि -1 आल्यानंतर मी काय सांगितलं यातून मायनस करा तो जो काय नंबर येतो yes this is reminder. क्लिअर होत असेल बऱ्यापैकी. नेक्स्ट 2 raised to 99 2 raised to 99 divided by 33. लेट बघा बरं आन्सर देऊ नका लगेच. चॅट बॉक्स मध्ये फक्त रिप्लाय करा. write down the answer in a chat box. Write down the answers in chat box. Two raised to 99 divided by 33. वेट करा सावकाश व्यवस्थित सॉल्व करा. मी परत सॉल्व करणारच आहे. येस सॉरी. माहिर मिहिर का हॅलो मिहिर येस सर. या एक्झाम्पलचा आन्सर 17 येतं का. हा सर. येस सर गुड गुड. मला चेक करावं लागेल मला पण माहित नाही. बघूया आता किती मुलांचं येतं आन्सर. केलं होतं का. येस आन्सर 17 आहे. येस सर. मायनस -16 येते हा सर. हा 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 -16 means 17. -16 means 17. It is solved example already. You have solved already. Okay, then it's okay. Yes, no? sir. Answer is 17. Okay. आलं काय सर्वांचं आन्सर 17 येतं का. येस Yes, आता sir. बघा हा 2 आहे 33 म्हणजे 33 च्या जवळ घेऊन जावं लागेल. 64 येतं इथे नेक्स्ट घेतलं तर सॉरी 66 काय त्याच्याशी काय नाही. 2 raised to 5 का हा Yes. 2 raised to 5 घेतलं याला 5 ने डिवाइड करा. येस 1 9 रिमाइंडर किती राहतो 4 4 येस. मग इथे किती येणार इथे 2 आहे 2 raised to 4 हा पुढे जाऊया.
हा आला 32. येस 32 divided by 33. What is the answer? -1 raised to 19. Yes, 19. yes. 2 raised to 4. What is 2 raised to 4? 16. 16, which is equal to -1 into 16. -16. Yes, इथं आला -16 केला. आन्सर इज 17. 17. आता क्लिक होत असेल सर्वांना बऱ्यापैकी. येस, पुढे जाऊया. नेक्स्ट 11. चांगली प्रॅक्टिस करा या टाईपच्या एक्झाम्पलची. ठीक आहे. थ्री रेस टू 19 divided by 10. Again, one easy example. 3 raised to 19 divided by 10. Everyone supposed to reply in chat box. Yes, start. Division A, division B, both. आता समजलं असणार आहे, त्यामुळे आन्सर यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. येस. मी डिव्हिजन ए 4 replied. 4 students have replied B division. Okay. Waiting for division A. Let me check division A. Yes, from division A, no one is replying. No, only 4 to 5 replies I have got. Yes, division A, 2 reply. Yes, division A, reply me fast. Yes, what is the answer from division A? What is the answer? Yes, a reminder 6, 7. ठीक आहे, तेव्हा आन्सर आलं 7. Yes, Yes, 19, which is equal to 3a divided by 10 आहे. तर किती येणार आहे हा? हॅलो, आवाज कोणाचा येतोय?
येस 3 to 19. आता इथं बघा 3 चा स्क्वेअर करा सिंपल. 3 चा स्क्वेअर केला 9 होणार आहे. इथं 2 ने डिवाइड केलं किती येतं हे 9 बरोबर आहे. व्हॉट इज द रिमाइंडर? 1. येस 1. 10:1. म्हणजे इथं किती येणार आहे 3:1 बरोबर ना. 3 राहिला Yes, रिमाइंडर इथं पॉवर विच इज इक्वल टू 3 स्क्वेअर 9. 9:9 हा 3:1 मीन्स 3. 9 divided by 10. 9 divided by -1. 10 -1. -1 into 3. Yes. किती आलं हे -3. आणि निगेटिव्ह आल्यानंतर मी काय सांगितलं 10 minus 3. 10 minus sorry 3, sir. 10 minus 3 which is equal to 7. Yes. Hello. Is that clear? पुढे जाऊया. Yes, sir. Yes, sir. Next 12. सिंपल एग्जांपल है 67 raised to 65 divided by 68. Divided by 68. Yes, answer. $68 ने डिवाइड करायचं याला. रिमाइंडर. येस गुड गुड. -1 मायनस आला 1 केलं 67. रिमाइंडर विल बी 67. नेक्स्ट 13. 19 raised to 77 divided by 7. Yes, 19 raised to 77 divided by 7. बघा बरं आन्सर. 67. हा एकाच आले रिप्लाय. आन्सर yes. Answer. येते का बाळांनो? येस.
येस सर 1 मिनिट. 3 दोघांचं तिघांचं 3 अजून रिमाइंडर 3 सोनाली राऊत. ओके ठीक आहे. सोनाली राऊतांचा आन्सर आलाय 3. सिंपल आहे बा. येस नेहा जगताप. मी ट्राय करतो बघा. परत 7 च्या मल्टिपल्स मध्ये इथे कन्सिडर करा. 7 14 21 ग्रेटर दॅन 7 आहे तर जवळचा नंबर घ्यायचा. येस 21. जर तुम्ही 3 ने डिवाइड केले याला तर किती येणार आहे 21 and 19 minus 21 the remainder will be yes minus 2 raised to 77 which is equal to. आता -2 आलाय तुम्हाला 7 ने डिवाइड करायचंय. किती करावं लागेल -2 चा क्यूब. यस 3 ने डिवाइड करा याला. 3 2 जार 6 1 रिमेन्स 17 3 5 जार 15 किती -2 राहतो. -2 नंबर आहे रिमाइंडर किती राहिलाय. इज दॅट करेक्ट. इज दॅट करेक्ट. हॅलो येस -8 रेस टू 25 2 चा स्क्वेअर 2 चा -2 चा बरं ठीक आहे -2 चा स्क्वेअर -8 डिवाइडेड बाय 7 7 डिवाइडेड बाय -8 किती असेल व्हॅल्यू. किती येईल. रिमाइंडर घेणार 1 रिमाइंडर येणार 1 पण ते निगेटिव्ह साइन सोबत आहे. यस त्याच्यामुळे किती येईल -1 रेस टू 25 -2 चा स्क्वेअर 4 -1 रेस टू 25 ऑड नंबर आहे. यस -1 -1 इंटू 4 -4 मायनस आलं काय सांगितलंय 7 minus 4 3. येतंय का आन्सर बघा सर्वांचं. यस येस सर. ज्यांचं आलं नाही ते बघा चेक करा आणि कम्प्लीट करून घ्या फास्ट. ऐश्वर्या रोहिते ठीक आहे. रोहिते मॅडम चेक करून घ्या एकदा. ओके चेक इट वन्स. ठीक आहे लास्ट अजून 1-2 एक्झाम्पल घेऊया आणि थांबूया आपण. 14 otherwise we consider the last example 3 raised to 243 3 raised to 243 divided by 5 3 raised to 243 divided by 5. Check it this and last 15 yes 13 raised to 239 divided by 16. 2 एक्झाम्पल आहे चेक करा आणि मला आन्सर सांगा बरं. फर्स्ट एक्झाम्पल चा रिमाइंडर 3 येतो. 2 येते सर. यस 2 और 3 2 पहिल्यांदा एक सांगा रे. 5 minus 3 2 येते सर. 2 पॉझिटिव्ह 2 येतोय तिथे Yes, sir. निगेटिव्ह कुठं 2 minus- आलाय मायनस कशाला करताय. हॅलो सर. हा येस सर 5 minus 3 2 येते. अरे पण आन्सर निगेटिव्ह थोडंच येते आन्सर पॉझिटिव्ह येते ना. हा सर निगेटिव्ह येते. पॉझिटिव्ह येणार हो कारण पॉवर ऑड आला सर. ऑड असलं की -1 आला. पॉवर ऑड येते सर. हा 9 raised to 121. -1 येतंय सर. 3 येतं का बरं ठीक आहे. लेट मी चेक मी चेक -2 रेस टू आता 5 ने डिवाइड केलं याला किती येतं हे -2 आला बरोबर का इथं पहिल्यांदा व्हॅल्यू. येस 243 विच इज इक्वल टू आता बघा -2 आहे
आता 5 आहे म्हटल्यानंतर याला किती करू शकतो मी 4 केलं तर सोपं जाईल ना -2 चा स्क्वेअर 1 2 1 रिमाइंडर किती राहिला रिमाइंडर येस -1 सॉरी रिमाइंडर 1 राहिला -2 आहे -2 रेस टू 1 मग हा आला 4 रेस टू 121 -2 रेस टू 1 मीन्स -2 येस 4 ने डिवाइड केलं याला इथं येतं -1 रेस टू 121 आणि हा -2 मग हा -1 इंटू -2 किती आलं हे 2 आलं रिमाइंडर तुम्ही नेगेटिव्ह कुठून आणला इथं नेगेटिव्ह नाही येत हॅलो सर हा बोला दुसऱ्या मेथडने निगेटिव्ह येते सर हा चला तुमची मेथड फॉलो करू हा सांगा स्क्वेअर फर्स्ट